हॅलो फ्रेंड्स, आज काय खासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चण्याची उसळ। तर इथे मी 1 टेबलस्पून तेलामध्ये 1 कांदा मीडियम साईजचा उभा चिरून घेतला, रफली चॉप केलेला आहे मी। आता कांदा तळून झाला की त्याच कढईमध्ये सुकं खोबरं मी 3 टेबलस्पून घेतले, हे बघा, ते पण आपण भाजून घ्यायचे। हे भाजतंय ना तोपर्यंत ह्यातच 5 पाकळ्या लसूण टाकला मी, 1 इंच मी आलं घेतलं, 1 टेबलस्पून तेलामध्ये आपण हे सगळं भाजून घेतो। हे एवढं आलं घेतलं। तर आता आपण वाटण वाटून घेऊया आमटीसाठी। तर मी थोडीशी कोथिंबीर घेतली, 4 छोट्या मिरच्या घेतल्या मी, आणि हे जे वाटण आहे आपण भाजलं, हे बघा, हे आपण त्याच्यात टाकून घेणार आहे। त्यासाठी पहिले आपण कढईत 2 टेबलस्पून ऑइल टाकून घेतलं आणि त्याच्यात आपण 5-6 पानं कढीपत्त्याची टाकली। 1 मी मोठा कांदा कापून घेतला आणि मिरची, 1 मिरची आणि 1 कांदा, तो पण ऍड करूया। पाव टोमॅटो आहे तो पण टाकून घेऊया, त्यात पाव टोमॅटो ऍड करूया आपण। आपण मीठ टाकून घेऊया थोडंसं, चणे वाफवताना आपण मीठ टाकलं, थोडंसं टाकूया। थोडा हिंग ऍड करूया, पाव चमचा टाकला। तर चणे मी स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले आणि नंतर त्याचं पाणी काढून त्याला मोड आणून दिले। आता मोड आल्यानंतर मी कुकरमध्ये 3 शिट्या काढल्या आणि वाफवून घेतले। आपण इथे पाव चमचा हळद वापरली। आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते इथे ऍड करूया। वाटण आपण चांगलं परतून घेऊया। वाटण चांगलं भाजलं जाईल। एक टीस्पून आपण मालवणी मसाला इथे ऍड करणार आहोत। तर आता आपण चणे ऍड करूया याच्यात। मस्त आपली भाजी झालेली आहे। ते बटाटा आपण जे टाकलेलं वाफवलेलं ते पण ऍड करूया, आणि सालासकटच ऍड केलेलं आहे।
छान एक उकळी येऊन देऊ. यातले थोडे चणे ना मी वाटणाच्या भांड्यात टाकते, थोडंसं मिक्सर चालवून घेते, मस्त जाड ग्रेव्ही होईल. ही आपली अशी पेस्ट तयार झाली. चणे आपण वाफवलेले चणे आपण मिक्सर मध्ये चालवले ते आपण ऍड करूया त्याच्यात. चणे शिजवलेले असल्यामुळे एक उकळी काढली की आपली ग्रेव्ही तयार आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान आणि दाटसर उसळ झालेली आहे. तर तुम्हाला ही माझी मालवणी पद्धतीची चण्याची उसळ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, रेसिपीला शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.